प्रेक्षकांनो, आज तर पिंकीचा विजय असो आणखीनच जबरदस्त दाखवलंय। तर आज झालंय असं, पिंकी आणि छबी किचनमध्ये असतात आणि मग पिंकी त्यांना सांगते की छबीताई, हे बघा मगाशी इनामदार साहेबांचा फोन होता आणि त्यांनी सांगितलं की धनींना अपघात झाला नाही, त्यांनी घडवून आणलाय। छबीला खूप टेन्शन येतं, तेव्हा पिंकी तिला खुणवते की छबीताई शांत राहा, छबीताई काळजी नका करू, मी धनींना शोधून काढेल, धनींचा कोणी केसालाही धक्का नाही लावू शकत। आता तेवढ्यात सुशीलाबाई म्हणतात, ए छबे, अगं कामं करा ना पटापटा, किती डोकं दुखतंय, सकाळचा चहा पण दिला नाहीये तुम्ही मला। छबीला खूप राग येतोय आता सुशीलाबाईंचा। आता लगेच बापूसाहेब आलेत खाली आणि म्हणतात, वा वा सुशीला देवी, तुम्ही तर आज एकदम प्रचारासाठी तयार होऊन आलात। सुशीलाबाई म्हणतात, हो ना, तयार तर होऊन यावंच लागेल ना, पण काय झालं ना साहेब, माझं ना फारच डोकं जड झालंय बघा, सकाळपासून लई दुखतंय। आता बापूसाहेब म्हणतात, माझं पण डोकं लई बणबणतंय, असं वाटतंय मला माझं डोकं फुटेल आणि मेंदू बाहेर येईल, त्यातून आम्हाला फार लोकांनी ताप दिला। सुशीलाबाई म्हणतात, काय हो साहेब, काय आश्चर्य, आज युवराज सकाळी सकाळी तुमच्यासोबत? बापूसाहेब म्हणतात, आमच्यापेक्षा जास्ती त्यांचं विशेष प्रेम तुमच्यावर आहे आणि सकाळी सकाळी युवराजने आम्हाला फार चांगला प्रस्ताव दिलाय, आजपासून सरपंचबाई तुमच्या प्रचारासाठी तुमच्या मागे सतत असणार आहे। आता पिंकी हे ऐकते, आता लगेच युवराज म्हणजे हा बनावट अण्णा म्हणतो, हे बघा कारभारीन, आईसाहेब पहिल्यांदा निवडणुकीसाठी उभे राहताय, आता तुम्ही त्यांना मदत करायची। पिंकी हळूच छबीताईला खुणवते आणि म्हणते, हे बघा छबीताई आपल्या पथ्यावर पडले, हे तुम्ही पण सपोर्ट करा आईसाहेबांना। आता छबी म्हणते, अगं हो पिंकी, तू आईला सपोर्ट केलाच पाहिजे, आई पहिल्यांदा उभी राहते ना मतदानासाठी, तू कर सपोर्ट कर। एकाच घरातल्या दोन स्त्रिया, एक सरपंच आणि एक आमदार, बरंच आहे ना आपल्या घरासाठी हे। अण्णा म्हणतो, आईसाहेब तुम्ही काळजी नका करू, आम्ही सांगितलंय ना कारभारणीला, आता ते तुम्हाला फुल सपोर्ट करणार। आता पिंकी येते आणि म्हणते, धनी तुमचं म्हणणं मी टाळूच शकत नाही, नो डाऊट ऑफ कंट्रोल, सासूबाई मी तुमचा प्रचार करणार म्हणजे करणार। आता पिंकीने शब्द दिलाय, तेवढ्यात तिथे खूप जण आलेत। आता प्रेक्षकांनो, इकडे युवराज स्वतःला सोडून घ्यायचा प्रयत्न करत असतो। आता सकाळ झाली आहे, तो त्या गुंडांना उठवतो आणि म्हणतो, ए उठा रे, मला फ्रेश व्हायचंय, उठा लवकर, हे काढा सगळं। आता ते गुंड उठतात आणि म्हणतात, जाय रे, त्याला काढ, सोड त्याला आणि त्याला फ्रेश होऊ दे, आणि हे बघ पळून जायचं नाही, नाहीतर त्या मल्लीला मारून टाकू आम्ही। गुंड युवराजला धमकी देत असतात। आता तो गुंड युवराजला सोडायचं सांगून पुन्हा झोपी जातो। युवराज त्या गुंडाच्या मदतीने असा जात असतो आणि तेवढ्यात तो त्या गुंडांना धक्का मारतो आणि त्यांना लॉक करून टाकतो आणि बाहेर जातो। बाहेर पार्वती अम्मा आलेली असते त्याच्या मदतीसाठी। पार्वती अम्मा म्हणते, हे घ्या कुलूप लावा, घ्या आणि लावून टाका। आता युवराज कुलूप लावतो, पार्वती अम्मा म्हणतात, तुम्ही जा बघा लवकर, आता इथे क्षणभरही थांबू नका, तुमच्या बायकोला जाऊन भेटा, मी या गुंडांना गावकऱ्यांच्या मदतीने चांगला धडा शिकवते बघ, तुम्ही जा लवकर आणि मल्लीचा जीव वाचवा हं। आता असं म्हणते ती पार्वती अम्मा आणि युवराज तिला नमस्कार करतो आणि मग पार्वती अम्मा म्हणतात, आमचा तुम्हाला पूर्ण आशीर्वाद आहे। आता युवराज तिथून निघाला। इकडे सुशीलाबाईंच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे, अगदी धामधूम चालू आहे। आता हे लोक म्हणताय, प्रचार कार्यकर्ते, चला साहेब निघायचं का? आता बापूसाहेब म्हणतात, थांबा थांबा, जरा नारळ वाढवून घेऊया, देवाचे आशीर्वाद घेऊया। तेवढ्यात गावाचे सरपंच का कोणतरी पंत आले। बापूसाहेब म्हणतात, या पंत साहेब, बरं झालं तुम्ही आलात, आमच्या श्रीमतींना शुभेच्छा द्यायला आलात ना तुम्ही, चांगलं वाटलं आम्हाला। सुशीलाबाई पण लगेच नमस्कार वगैरे करतात, पण आता सुशीलाबाईंचा पचका होतो, कारण ते पंत म्हणतात की नाही, आम्ही सुशीला देवींना शुभेच्छा द्यायला नाही आलो, आम्ही आमच्या सरपंचबाईंना भेटायला आलो। हे ऐकल्यावर बापूसाहेबांचं तोंड उतरतं। आता सगळेजण म्हणतात, हे बघा सरपंचबाई, आपल्या पक्षातर्फे म्हणजे आपल्या गावातर्फे तुम्ही निवडणूक लढवा आणि आमदार व्हा। आता हा अण्णा बघा कसं तोंड करतो आणि बापूसाहेबांना पण खूप राग येतोय आता पिंकीचा, पण पिंकी मात्र तेव्हा काहीच रिॲक्शन देत नाही। इकडे आपला हिरो युवराज निघालाय तिथून आणि आता तो विचार करतोय, मी कसं पोहोचू तिथे। युवराजने पळता पळता मल्लीचा मोबाईल उचललेला असतो आणि आता नेटवर्क आल्या तो कॉल करायचा प्रयत्न करतोय पिंकीला आणि पिंकीचा कॉल लागतो सुद्धा। तो इतका खुश असतो युवराज, तो विचार करत असतो, केव्हा तुम्हाला कॉल करू कारभारीण आणि केव्हा नाही, असं झालं होतं आम्हाला, बरं झालं नेटवर्क मिळालं। आता तो नेमका जेव्हा पिंकीला फोन करतो तेव्हा पिंकीच्या समोर हे लोक असतात आणि पिंकीचा फोन सायलेंटवर असतो आणि त्यामुळे ती उचलतच नाही। आता युवराज खूप निराश होतो बिचारा, काय करावं, या फोन का उचलत नाहीये। इकडे हे गावकरी पिंकीला गळ घालत असतात, अहो समजे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही उभे राहा निवडणुकीला। सुशीलाबाईंना त्यांचा अपमान झाल्यासारखा वाटतोय। आता सगळेजण पिंकीचा जय जयकार करत असतात, तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है म्हणून। पिंकी म्हणत असते, हे बघा तुम्ही सगळ्यांनी मला ह्यासाठी म्हणजे म्हणतायत आमदार होण्यासाठी, खरंच मी खूप आभारी आहे तुमची, पण मला आमदार होण्यात काहीही रस नाहीये, मला माझ्या घराकडे लक्ष द्यायचंय आणि माझं घरकारणच चालवायचंय।
तुम्ही माझा विचार करताय आमदारकीसाठी, ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे, पण मला माफ करा. तुम्ही माझ्या इच्छेचा मान ठेवावा अशी माझी अपेक्षा आहे. तर आता हे गावकरी म्हणतात पण नाही सरपंच बाई, आम्हाला तुम्हीच आमदार म्हणून हव्यात. आता या अण्णाला खूप राग येत असतो. का राग आला ते तर मला काही कळलं नाही आहे. आता युवराज पुन्हा फोन करायचा प्रयत्न करत असतो पिंकीला, पण त्याची बॅटरी लो होऊन जाते, त्यामुळे तो खूप वैतागतो. आता इकडे हे लोक पिंकीला खूप फोर्स करत असतात, तेव्हा लगेच सुशीलाबाई ओरडतात, तुम्हा लोकांना कळत नाही आहे का जबरदस्ती करताय तिला निवडणूक लढवा म्हणून. बापूसाहेब म्हणतात आम्ही तुमच्या भावना समजू शकतो, सरपंचबाईवर तुमचं प्रेम आहे, म्हणजे तुम्हाला विश्वास वाटतो, पण कसं आहे ना, सरपंचबाईंनी त्यांच्या सासूबाईंना सपोर्ट करायचा फैसला केलेला आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करावा. पण आता गावकरी गोंधळ घालायला लागतात खूप की नाही आम्हाला सरपंचबाईच पाहिजे, ते काय आम्हाला मान्य नाही आहे. आता लगेच हा सायलेंट अण्णा जोरात ओरडतो, काय चाललं, काय आठवड्याचा बाजार भरलाय का, चला निघा इथून. आता पिंकी त्याच्यावर ओरडते थोडंसं आणि म्हणते धनी अहो असं का बोलताय गावकऱ्यांशी तुम्ही, आणि सगळ्या गावकऱ्यांची माफी मागते की हे बघा मला माफ करा, तुम्ही मला समजून घ्या. आता हे गावकरी म्हणतात हे बघा नीट विचार करा तुम्ही, गावाचा प्रश्न आहे. आता सगळे गावकरी यांच्या घरातून निघून जातात, पण आता इकडे युवराज मात्र लंगडत चाललाय बिचारा आणि विचार करतोय जाणार कसं आडगावला, माझ्या खिशात तर पैसे नाहीये, मला कारभारणीला त्या हॉटेलवर गाठावं लागेल का आधी. आता असे बरेच विचार चाललेत युवराजच्या डोक्यात. आता इकडे हा सायलेंट अण्णा म्हणतो जा कारभारीणबाई आईसाहेबांसोबत प्रचाराला जा तुम्ही, असं खूपच रूडली बोलतो तो. पण आता सुशीलाबाई निघालेल्या आहेत प्रचाराला, पण आता अशी मजा येते ना सुशीलाबाईंची. आता हा बापूसाहेब म्हणतो तुला प्रचाराचं काम नाही सांगितलं आहे, थांब जरा तुझ्याशी बोलायचं आहे. आता हा सायलेंट अण्णा आणि हे तिघंजण एकटेच असतात वाड्यात, आणि मग बापूसाहेब म्हणतात चल वरती ऑफिसमध्ये तुझ्याशी बोलतो मी. बापूसाहेब आणि धनंजय आता ऑफिसमध्ये जात आहेत आणि या अण्णाला म्हणतात चल ये ऑफिसमध्ये. आता युवराज काहीतरी रिक्षा वगैरे शोधायचा प्रयत्न करतोय, असं मध्ये युवराजचं सीन त्यांनी दाखवलं आहे. मजा येणार आहे प्रेक्षकांना आता बघायला. युवराज लिफ्ट मागायचा प्रयत्न करतोय सगळ्यांना, पण अजून काही त्याला लिफ्ट मिळालेली नाही आहे. आता इकडे सुशीलाबाई निघाल्यात प्रचाराला आणि आता घरोघरी जाऊन बायकांना मत मागतात. नमस्कार ताई, मी निवडणुकीसाठी उभी राहते आणि माझी निशाणी आहे मोबाईलचा टॉवर. तुमच्या सगळ्या समस्या दूर करायसाठी मी उभी राहिली आहे निवडणुकीला. जिथे मी असेल तिथे तुमच्या समस्या गायब. आता ह्यात सगळ्या बायका पिंकीला सपोर्ट करतात. त्या म्हणतात आमच्या सरपंचबाई तुमच्यासोबत आहेत ना, म्हणून आम्ही आमचं मत फक्त तुम्हाला देऊ. आता इकडे बापूसाहेब अण्णाला ओरडतात आणि म्हणतात प्रचार करायचं काम नाही आहे तुझं, त्या बाहेर पडलेल्या पिंकीला संपवायचं काम आहे तुझं. अण्णा म्हणतो एकांतात कसं बोलवायचं तिला आणि काय कारण सांगायचं. बापूसाहेब म्हणतात तू नाही युवराज बोलवाल तिला. आता हा सायलेंट अण्णा म्हणतो म्हणजे काय करणार आहे तुम्ही. आता हा बापूसाहेब त्या धनंजयकडनं युवराजचा फोन घेतात, म्हणजे ॲक्सिडेंटच्या जागी युवराजचा फोन सापडलेला असतो धनंजयला. मग आता बापूसाहेब म्हणतात हा युवराजचा फोन आहे आणि बापूसाहेब म्हणत असतात की युवराजच्या मोबाईलवरनं आपण फोन करू पिंकीला. आता हा सायलेंट अण्णा म्हणतो कशाला फोन करायचा आहे, अहो मी तिला सांगितलंय की माझा फोन हरवलाय म्हणून. आता बापूसाहेब चिडतात आणि म्हणते मूर्ख माणसा, अरे काय कशाला या माठ माणसाला आणलंय तुम्ही इथे. धनंजय म्हणतो अरे बाबा मूर्खा. आता सायलेंट अण्णा ओरडतो त्याच्यावर नीट बोलायचं. मग धनंजय म्हणतो अरे बाबा त्याच नावाचं सिम कार्ड आपल्याला परत घेता येतं की नाही. मग बापूसाहेब पिंकीला युवराजच्या मोबाईलवरून असा मेसेज करतात की वरच्या आळीवर पोहोचा. आणि आता इकडे पिंकी मात्र प्रचाराच्या धामधुमीमध्ये बिझी आहे. सुशीलाबाई सगळ्यांकडून मत घेत आहे, पण बायका मात्र पिंकी असल्यामुळे त्यांना सपोर्ट करताय. सगळ्यांना सांगताय सुशीलाबाई मोबाईलचं टावर लक्षात ठेवायचं. बायका म्हणतात सरपंचबाई कशा आहेत तुम्ही. सुशीलाबाईंशी कोणी बोलतही नाही आहे. सुशीलाबाई मात्र पुढे ढकू लागल्या. तेवढ्यात पिंकीला मेसेज आलाय युवराजच्या मोबाईलवरून. ती खूप खुश होते, अरे युवराजच्या मोबाईलवरनं मेसेज, धनींनी मला मेसेज केला, पण धनींचा मोबाईल आता असा मेसेज का केला असेल धनीने. पिंकी विचार करायला लागली आता धनींनी मला मेसेज का केला असेल. ते जर इकडे पोहोचले असतील आडगावात तर ते डायरेक्ट मला भेटतील किंवा फोन करतील, मेसेज का करतील. म्हणजे बापूसाहेबांच्या एखाद्या गुंडाकडे तर नसेल ना धनींचा मोबाईल. बापूसाहेबांची ही चाल तर नसेल ना. मला जरा सतर्क राहावं लागेल. या भाडोत्री गुंडानेही पाठवला असेल मेसेज, मला काही सांगता येत नाही. आता पिंकी विचार करतच असते हा, आणि तिच्या मोबाईलवर तिला 2 मिस कॉल दिसत आहेत आणि ते मिस कॉल युवराजनेच दिलेले आहेत मगाशी मल्लीच्या फोनवरनं. पिंकी त्यावर कॉलबॅक करते, पण आता तो फोन लागत नाही आहे. इकडे बापूसाहेबाने धमकवलंय या सायलेंट अण्णाला, हे बघ आता पिंकी तुला भेटायला येईल तेव्हा तिथेच तिचा खेळ खल्लास करायचा, आणि तुला नाही जमलं तर तिकडच्या तिकडे परत माघारी फिरायचं. पुन्हा मला तोंड दाखवायचं नाही, मला तू या घरात नको आहे, समजलं ना तुला. आता सायलेंट अण्णा खूप राग बघतोय बापूसाहेबांकडे. पण आता प्रेक्षकांनो सायलेंट अण्णा निघालाय पिंकीला मारण्यासाठी, आणि पिंकी जंगलामध्ये वाट बघते युवराजची, म्हणजे ते कुठली तरी जागा सांगितली ना तिथे. आता पिंकी वाटच बघत असते, आणि हा युवराज काय करतो
म्हणजे युवराज वाटावा म्हणून त्याने त्याच्या हाताची पट्टी सोडून टाकली आहे। इथे मला एक खटकलंय, याला थोडी माहिती आहे की पिंकीला कळलंय की तो सायलेंट अण्णा आहे किंवा वेगळा कोणी भाडोत्री गुंड आहे। आता तो हाताची पट्टी काढून पिंकी समोर जातो। आता पिंकी आधी हाच विचार करते, याच्या हाताला पट्टी नाहीये म्हणजे हे खरंच माझे धनी आहेत का। आता लगेच हातीला मिठी मारतो आणि म्हणतो कारभारी तुम्ही आल्या मला भेटायला। आता पिंकी जेव्हा त्याला मिठी मारते तेव्हा तिला त्याच्या पाठीचं व्रण लक्षात येतो, तो व्रण ती जोरात दाबते आणि या सायलेंट अण्णाला त्रास होतो, तो जोरात ओरडतो आणि पिंकीला असा बाजूला फेकतो। पिंकी जोरात ओरडते आणि म्हणते तू माझा धनी नाही आहेस, कोण आहेस तू, बोल बोल कोण आहेस, भाडोत्री गुंड आहेस ना। आता मात्र तो पिंकीकडे असा बघायला लागतो हसून। आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी रिव्ह्यू म्हणजे आजचा भाग पूर्ण केला आहे। आता पुढे आपण बघणार आहोत, हा सायलेंट अण्णा पिंकीला म्हणतो तुझ्यासारख्या वाघिणीची शिकार करायला मिळाली आहे मला। आता ही पिंकी त्याला म्हणते मी शिकारीची पण शिकार करत असते, समजलंस काय तुम्हाला। पण आता ह्या अण्णाने पिंकीला लोटलंय आणि तिला मारलंय असं नुसतं त्यांनी दाखवलंय, पण मला नाही वाटत पिंकी मरेल म्हणून। आणि आता त्याचा तो साथीदार आलाय 80 लाख मागायला आणि सायलेंट अण्णाने त्याला मात्र संपवलंय आणि हे सगळं मल्लीने बघितलंय। आता पुढे सगळं बघायला खूप मजा येणार आहे, युवराज कसा पोहोचेल, सायलेंट अण्णा आणि युवराज समोरासमोर येतील, काय काय होईल ते पुढे बघूया। प्रेक्षकांनो रिव्ह्यूला लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका। पिंकीचा विजय असो या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी धन्यवाद।